पण माझं नाव मानसी देशपांडे आणि कथाकार बना या कोर्ससाठी मी अप्लाय केलं होतं. 4 महिन्याचा कोर्स. माझ्या काही वर्गमित्रांना तुम्ही ऑलरेडी ऐकलंय. छोटीशी गोष्ट सांगते 2 मिनिटाची. अ, गोष्ट आहे 1974 सालची. घडली आहे इटलीमध्ये आणि इटलीमध्ये घडली असली तरी सर्बियाच्या एका कलाकाराची गोष्ट आहे. या कलाकाराचं नाव आहे मरीना अब्रामोविच आणि तिने एक प्रयोग केला होता इटलीच्या एका आर्ट गॅलरीत. अ, ज्या आर्ट गॅलरीमध्ये तिने स्वतः उभी राहिली आणि तिने सांगितलं, "पुढचे 6 तास मी एक वस्तू आहे, तुम्ही माझ्याबरोबर काहीही करू शकता." पहिल्यांदा लोकांना कुतूहल वाटलं आणि असं का लिहिलं असेल किंवा असे विचार लोक करत राहिले. त्यामुळे लोकांनी काही केलं नाही. परंतु काही वेळाने इटलीची संस्कृती किंवा सर्बियाची संस्कृती असल्यामुळे काही लोकांनी त्यांचे अगदी हळुवारपणे मुके घेतले, कोणी स्पर्श केला. पण एक क्षण असा आला 1 तासानी, की कोणीतरी तिला थप्पड मारली पहिल्यांदा. नंतर ते क्रौर्य कुठपर्यंत गेलं हे खरं तर पब्लिकली सांगणं बरोबर नाही. पण ही गोष्ट महत्त्वाची असल्यामुळे मी सांगते. काही लोकांनी तिथे बऱ्याच वस्तू ठेवल्या होत्या. 72 एक वस्तू होत्या. पिसं होती, कात्र्या होत्या, सुरे होते, बुलेट्स होत्या, गन्स होत्या. तर पहिल्यांदा कोणीतरी कात्री उचलली आणि तिचे कपडे फाडले. नंतर कोणीतरी तिला जखम केली. नंतर कोणीतरी तिला हळूच सुई टोचली. नंतर त्या जखमेचं रूपांतर इतकं मोठं झालं, की लोकांनी तिचं रक्त प्यायलं आणि 6 तासांनी ती ढसाढसा जेव्हा रडली, तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायची कोणाची हिंमत झाली नाही. आता ही इतकी भयाण गोष्ट मी इथे काय सांगतेय, तर समाज तिने असं नंतर लिहिलं, की जर आपण जबाबदार नसू आपल्या कृत्याला, तर समाज किती क्रौर्याच्या हीन पातळीला उतरू शकतो, हे मी 6 तासात अनुभवलं. आणि हे जर आपल्या समाजाचं होऊ द्यायचं नसेल, तर सनातन धर्म हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे आणि ते अधिष्ठान बळकट करण्याची सुरुवात आपण या कोर्सनी सगळ्यांनी केली आहे. तर ते आपण कंटिन्यू करूया आणि गोष्टींच्या माध्यमातनं, प्रशिक्षणाच्या माध्यमातनं, वेगवेगळ्या माध्यमातनं सनातन धर्माचं अधिष्ठान बळकट करून आपल्या समाजात हे क्रौर्य निर्माण होणार नाही, याची आपण सगळ्यांनी जबाबदारी उचलूया आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करत राहूया. आणि आपल्याला हे सगळं शिकवल्याबद्दल संस्थेचे आभार. धन्यवाद.